एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक गरीब पण प्रामाणिक माणूस राहत होता. त्याची परिस्थिती खूप कठीण होती. घरात अन्न नव्हतं, काम नव्हतं आणि मनात सतत चिंता होती. पण त्याचा एकच आधार होता, स्वामी समर्थ यांच्यावरची अढळ श्रद्धा. दररोज सकाळी गणू मंदिरात जाऊन स्वामींचं नाव जपत असे. अक्कलकोट स्वामी समर्थ. एक दिवस खूप भुकेला असताना तो मंदिरात बसून रडत होता. तेव्हा एक वृद्ध साधू त्याच्यासमोर आले. त्यांनी विचारलं, का रडतोस बाळा? गणूने आपली सारी व्यथा सांगितली. साधूंनी हस्त त्याला एक छोटंसं नारळ दिलं आणि म्हणाले, घरी जा आणि श्रद्धेने हे ठेव. स्वामी तुझी काळजी घेतील. गणूला थोडं आश्चर्य वाटलं, पण त्याने ते मनापासून स्वीकारलं. घरी जाऊन त्याने नारळ देवासमोर ठेवला आणि प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील एक श्रीमंत माणूस त्याच्या घरी आला आणि म्हणाला, माझ्या शेतात काम करशील का? मला प्रामाणिक माणूस हवा आहे. गणूला काम मिळालं. काही दिवसांतच त्याची परिस्थिती सुधारली. त्याला समजलं, तो साधू म्हणजे स्वामी समर्थच होते. त्याने कृतज्ञतेने डोळे भरून घेतले आणि म्हणाला, स्वामी, तुमच्यावरची श्रद्धा कधीही कमी होऊ देणार नाही. बोध, खरी श्रद्धा आणि विश्वास असेल तर स्वामी समर्थ आपल्या भक्तांची नक्कीच काळजी घेतात.